तर अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावरती आहेत। लालबागच्या राजाचं आज ते दर्शन घेणार आहेत। काही नेत्यांच्या निवासस्थानी भेटी देखील देणार आहेत। गणपती दर्शनासाठी नेत्यांच्या ते घरी जाणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही आशिष शेलार यांच्या घरी दर्शनासाठी ते जातील, कारण त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बसवलेला गणपती या ठिकाणी ते दर्शनासाठी दरवर्षी जातात। तसंच लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सपत्नीक दरवर्षी ते येत असतात आणि त्याच अनुषंगाने ते आज हे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। मुंबईत दाखल होताच त्यांचं स्वागत हे भाजपच्या वतीने भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या वतीने करण्यात आलं। यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे मंत्रीगण उपस्थित होते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौऱ्यावर येणार आहेत। नड्डा हे पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देतील। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळासह इतर गणेशोत्सव मंडळांना ते भेट देणार आहेत। एकीकडे मुंबईमध्ये आढावा घेण्यासाठी आणि दर्शनासाठी म्हणून स्वतः अमित शहा दाखल झाले, तर जे.पी. नड्डा हे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुणे दौऱ्यादरम्यान ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहेत।